धन्यवाद. हे बघा ही शाबूची खिचडी करायला लागले मी. पोरगी चांगलंच भिजवत नाही शाबू, मी काय करणार. धन्यवाद हा सगळ्यांना. असं शाबू भिजवती ना माझं डोकंच खराब होते. असलं शाबू भिजवती बघा. सकाळी भिजवती, रात्री तर भिजव. मला सांग ना तू, मला सांग ना शाबू भिजवायला. अशी काय करते, मला बोल ना शाबू भिजवायला. मी भिजवते ना शाबू. असलं शाबू भिजवून ठेवते की माणसाला करायला पण येत नाहीये. आणि नाही केल्यावर अजून किती राग येईन तिला. आणि आईने तेवढा शाबू पण भिजून नाही ठेवला. काय बाबा, आपल्याला तर काय धोरणच कळत नाही. हिरव्या मिरच्या कापते, 2 हिरव्या मिरच्या कापते. बघा 2 नाही, पहिल्या पण कापल्या 2. म्हणलं जाऊ दे, तिखट जाळ खाऊ दे. मी पण खाते ना, मला पण आवडते तिखट. हे बघा हिरवी मिरची कापली. हे बघा हे बटाटा कापून घेतलेला आहे. जास्त नाही, थोडीच आहे. कोणी खात पण नाहीये. पोरं असल्यावर खात येतं, फ्रीज असल्यावर खात येतं. तर आता ते पण नाहीत ना, ते पण नाहीत. पोरं नाहीत, 15 दिवस झालं पोरं नाहीत. मग ते आंबाई पोरांना, आंबाई पोरांना, तर काय ऐकच नाही पोरगी. भले त्यांचं माझं नाही जमत, पोरांचं माझं, तरी पण वाटतं ना लेकरं जवळ असावा, हे का नाही. कोणाला वाटतंय लेकरं जवळ नसावा. आता मी बोलते त्यांच्या हितासाठीच बोलते ना. मी काय असं कसं बोलते का. शाबू करते बघा, शाबू करते. काय दिसा नाही. जास्त नाही तेल टाकत, थोडंच टाकते. 2 पळी टाकले. मी पण अजून काही जेवण बिवण नाही केलं, बसले मालाची पॅकिंग करत. उडायला लागला ना किती पाणी होतं ना त्याच्यात. तिथं एक कपडा ठेवत नाही, कपडा ठेवला ना लगेच तेल सांडायचं आणि पुसून फेकून द्यायचं. असं करतात. मी तर काय करू. तोंडावर उडायले. बटाटा टाकते ना पहिला. किती उडायले बघा. दिसना ना, तुम्हाला दाखवण्यासाठी करते. तर काय येत नसतंय ना, मोबाईल ठेवायला जागा ती होतीच ना. एवढं मोठं घर घेऊन सध्या माझ्या एवढं जागा नसती, काय करणार. एक तर माझा मोबाईल तुटका फुटका आहे, त्याच्यावरच मी एवढं करते. कुठून आणायचं हो, कुठून आणायचं आपल्यासाठी, नाही का. करते आपली, सांभाळून घ्या मला. आईला लेकर सांभाळून घेतात ना, भाज्या थोडे सांभाळून घेणार आहे. तळते जरा बटाटा, तोवर 2-4 भांडे आहेत ना, घासून घेते. मी पण म्हणलं मी शाबू खाऊन नंतर दवगोळी खाईन. खाल्लं नाही अजून. काय माझ्या पसंतीचं काय करून खायचं कंटाळा येते मला. लय करून खायचं नाही काय, लय कंटाळा येतो. काय करू. बटाटा तळलाय, शाबूचे तांदूळ टाकलेत, थोडस मीठ टाकून घेते. शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. झाली आपली खिचडी. चटक पटक खिचडी झाली. या सगळेजण खायला.
मस्त झाली बघा खिचडी. मला खिचडी लय भारी येते बनवायला बर का. जवळ असते तुमच्या तर मी बनवून दिली असते तुम्हाला. पायाचा त्रास आहे म्हणून यायला येत नाही. गॅस बंद केला बघा. मस्त खिचडी भाजलं ना मला. शिकून दाखवते. मस्त केली बघा. छान छान खिचडी. चष्मा गळायला माझा. या माझ्या मुलींना खायला, माझ्या आई, बहीण, भाऊ. कशाने तरी धरते, पकडणं धरते आणि नंतर